आज दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसामध्ये आज उत्साहाचा आनंद दिसून आलेला आहे। आज दुपारीच नुकतंच पत्रकार परिषद घेण्यात आलं होतं, ज्यामध्ये दोन भाऊ आणि युतीची घोषणा केली। त्या संदर्भात मराठी माणूस जो आहे त्यात आनंद झालेला आहे। महाआरतीची घोषणा करण्यात आली। दहिसर विधानसभा मध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे आणि ठाकरेचे कार्यकर्ते, त्यांच्याकडून जाणून घ्या। विजयजी, काय सांगाल, आज दोन भाऊ एकत्र आलेले आहे, कसे भावना? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोघे एकत्र आले। ह्या दिवसात आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो। तो दिवस आज खऱ्या अर्थाने आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व मराठी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही त्यासाठी आज महाआरती केली आणि आमचं एकच चित्र आहे की महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये महापौर हा मराठी बसावा। आपण आज दोन भाऊ एकत्र आल्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र, एक आनंदाचा क्षण होता। आज ठाकरे बंधू आणि जे मनसेचे राज ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने ठाकरेचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली जे काय झालं म्हणजे अगोदर म्हणजे जे हे केले म्हणजे वेगळे झाले ते ऍक्च्युली व्हायला नव्हतं पाहिजे। आणि ही जी युती म्हणजे झाले परत आले जेव्हा साहेब होते त्या टायमाला जर का आलं असतं अजून बरं झालं असतं। आणि आता तर समजा कसं आहे, आता ठीक आहे, झालं देर आहे दुरुस्त आहे, तर ठीक आहे। काय वाटतो, महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या तोंडावर आता दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत, काय आपली भावना आहे? नाही, आपला जो महापौर आहे तो मराठीच होईल आणि युतीचा होईल, म्हणजे मनसे आणि शिवसेनेचा। एकीकडे आज उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने टीका केलेली आहे की तर हे फक्त खुर्चीसाठी एकत्र आलेले असे वक्तव्य केले। अहो, त्यांना राजकारणामध्ये जन्माला कोणी घातलं? साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी, बरोबर आहे सगळ्यांनी। मग हे काय हे करणार आम्हाला? तुम्ही आहे ना, तुमची स्वार्थसाधूपणा म्हणून तुम्हाला तुमची खुर्ची प्यारी होती म्हणून तुम्ही तिकडे गेलात। काय सांगाल, आपण देखील आज आनंदाचा क्षण आहे, काय सांगाल, कशी वाटते, आपली भावना काय? 18 वर्ष महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत होता तो दिवस आज आलेला आहे, हा सुवर्ण दिवस आज आलेला आहे। आणि सगळा मराठी माणूस, अख्खा मराठी समाज असू दे, गुजराती समाज असू दे, माझ्याकडे कितीतरी युपी बिहार वाल्यांचे फोन आले जे स्वतः ते खुश आहेत। त्यामुळे सगळ्यांना हाच कौल हवा होता आणि देवाने आज कौल तो दिला आणि त्या देवाचे आभार मानण्यासाठी म्हणून आज आम्ही तिथे आज जमलो होतो। साखळा घालणार आहेत ते देवीकडे, कशी काय प्रार्थना केली? आम्ही गाराणं घातलेलं, मुळात आम्ही कोकणचे, जरी आम्ही एकसर गावात वाढले असलो तरी आम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर आम्ही देवाकडे मागतो आणि देव ती देतो, ज्याप्रमाणे आज दिलेली आहे। आणि येत्या निवडणुकीला महापौर हा मराठीच बसणार आणि हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचाच असणार, याबद्दल काही दुमत नाही। शेवटचा प्रश्न आहे, विजयजी, आपण काय सांगाल, आज तुम्ही इच्छुक उमेदवार देखील आहेत, काय सांगाल? मी इच्छुक उमेदवार आहे, पण पक्ष जो सांगेल उमेदवार त्यासाठी आम्ही, तो शिवसेनेचा असून दे किंवा मनसेचा असून दे, जरी शिवसेनेचा झाला तर आम्ही त्याला साथ देऊ, मनसेला ते आम्हाला साथ देतील। आमची एकी आहे, आमचा एकच अजेंडा आहे की मराठी माणूस यावा आणि महापौर मराठी बसावा। मराठी माणसामध्ये आज आनंदाचा उत्साह दिसून येत आहे। ज्याप्रमाणे लोकांमध्ये आज आनंद दिसून येत आहे, जल्लोष करण्यात आला, ढोल ताशा सहित देवीकडे साखळा घालण्यात आलेला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणूसच महापौर बसावा, अशी घोषणा देखील करण्यात आली। कॅमेरा पर्सन सुरेंद्र साहेब, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।